शेतकरी बांधवांनो, मी माझ्या औषधाचं कौतुक करत नाही आणि मी वारंवार सांगतो माझ्या औषधाच्या पाठीमागं पळू नका. 5 तत्वांचा अभ्यास करा. पंचतत्व बॅलन्स केल्यावर ही जी चुकीच्या दिशेने तुमची वाटचाल आहे, डोकं दुखतंय म्हणून डोक्याची गोळी खाणं ही चुकीचं आहे. पित्तामुळं डोकं दुखतंय म्हणून पित्त कंट्रोल करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही पित्त न कंट्रोल करता डोक्याची गोळी जर खात राहिला, किडनीवर ताण येऊन तुमचं डोकं दुखणं तात्पुरतं थांबेल, पण किडनीवर लोड येईल आणि बाकीची इतर साईड इफेक्ट होतील. त्या पद्धतीनं तुमचं काम चालू आहे. आता शेतीमध्ये कसं चालू आहे, तर तुम्ही पंचतत्वाचा अभ्यास न करता सनबर्निंग येते म्हणून बागा जागता आणि त्याशिवाय शक्यच नाही म्हणता. आणि मी किती जीव तुडूस आहे तर मलाच येड्यात काढता. तर आता नाही झाकली आणि तुम्ही बाग कागद आणून झाकली तर माझी कागदाची कंपनी आहे का कागदाची एजन्सी आहे, आणि नाही झाकली म्हणून उलट मला रिस्क आहे की. एखाद्या शेतकऱ्याला सनबर्निंग आलं तर मला रिस्क आहे ना. बरोबर आहे. आता तुम्हालाच म्हणलं असतं काय ना दादा घ्या झाकून, कशाला डोकं हा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर खाली चॅनल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओ सेक्शनमध्ये जा आणि खाली स्क्रोल करा. पूर्ण माहिती तिथेच मिळेल.